फ्रेंड्स तर सकाळी उठा आणि तेच करा, संध्याकाळी उठा आणि तेच करा, असं आयुष्य झालेलं आहे. तर खरोखर आहे ना, एक स्त्री आहे ना, तिचं आयुष्य आहे ना, एवढं वाटतं तेवढं सोपं नसतं. त्यातल्या त्यात ती जर गृहिणी असेल ना, मग तर विचारायलाच नको. सकाळी दुपारचं जेवण झालं नाही, की संध्याकाळी काय बनवावं याची चिंता पडते आणि संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं जेवण झालं, की उद्या सकाळी काय स्वयंपाक बनवू ह्याचं टेन्शन पडतं. असंच काही माझंही आयुष्य चाललेलं आहे. तर आज सकाळी सकाळी उठले आणि मग नायराचा डबा बनवायचा होता. सकाळी सकाळी उठल्याबरोबर मग चपाती भाजी आणि उपीट बनवलं होतं. तर मुगाची उसळ बनवली होती. तसं आमच्या घरात आहे ना, असं कडधान्य बनवलं ना, तर ते कोणाला आवडत नाही. पण पालेभाज्या आहे ना, रोज रोज साफ करून खरोखर मी खूप कंटाळलेली होती. रोज रोज 3-3, 4-4 पेंड्या साफ करायच्या ना, खरोखर कंटाळा येतो. म्हणून काल थोडं अवॉइड केलं होतं. पण पुन्हा आज मग सकाळची कामं झाली नाही, की लगेच दुपारची कामं सुरू होतात. आणि दुपारची कामं संपली, की थोडं 10-15 मिनटं गेले, की संध्याकाळची कामं होतात. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओम नमः शिवाय.